धुळ्यातील 100 वर्ष जुन्या कन्या शाळेला अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळेची भेट. माजी कुलगुरू डॉक्टर के.बी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. धुळे शहरातून शैक्षणिक क्षेत्राला अभिमान वाटावी अशी एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर येत आहे. शहरातील 100 वर्ष जुन्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीमती कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात आज एका अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळेचे तसेच आर.ओ. जलशुद्धीकरण यंत्राचे शानदार उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थिनींनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष प्रयोगातून विज्ञानाची सखोल जाण मिळवावी या उदात्त हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे. या सुसज्ज प्रयोगशाळेचे लोकार्पण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर के.बी. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. सौ चंदादेवी सुभाषचंद्र रुणवाल शैक्षणिक संकुलातील या नूतनीकृत प्रयोगशाळेमुळे आता विद्यार्थिनींना विज्ञानासोबतच रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक विषयांचे धडेही गिरवता येणार आहेत, अशी माहिती मुख्याध्यापिका छाया नाईक यांनी दिली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अश्विनी कुमार भारद्वाज, CSR समन्वयक संजय माहुली, माजी प्राचार्य डॉक्टर R.M. शेवाळे उपस्थित होते. तसेच स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी, उपाध्यक्षा सरोज देशपांडे, उपाध्यक्ष नंदलाल रणवाल, सचिव शिल्पा म्हस्कर आणि सहसचिव अरुणा नाईक या मान्यवरांनीही आपली लक्षणीय उपस्थिती दर्शवली. ऐकलेले विसरले जाते, मात्र स्वतः करून पाहिलेला प्रयोग कायम स्मरणात राहतो, हा डॉक्टर के.बी. पाटील यांनी दिलेला कानमंत्र विद्यार्थिनींमध्ये निश्चितच संशोधनाची नवी ज्योत प्रज्वलित करेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. स्त्री शिक्षण संस्थेची चंदादेवी सुभाषचंद्र रुणवाल या संस्थेत कमलाबाई शंकरलाल कन्या शाळा आणि कै प्रावय घासकडवी ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रयोगशाळेचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. या नूतनीकरणाच्या माध्यमात अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने आमच्या विद्यार्थिनींना नवीन उपक्रम आणि प्रकल्प करण्याची संधी मिळणार आहे आणि या वेगवेगळ्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना संशोधनाची योग्य दिशा मिळणार आहे. आमच्या शाळेत रोबोटिक्स हे सुद्धा एक लॅब आहे. या लॅबच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थिनी यंत्रमानवीकरणाचाही अभ्यास करतात की ज्यायोगे विद्यार्थ्यांना 21व्या शतकाकडे वाटचाल करताना AIची दिशा आणि दूरदृष्टीच्या माध्यमातून नवीन संशोधनाची वाटचाल करण्याचा मार्ग सापडणार आहे आणि या सर्व प्रयोगाचं यशस्वीतेचं श्रेय आमच्या संस्था चालकांकडे आहे. आमच्या संस्थेला 102 वर्ष पूर्ण झालेली आहेत, पण प्रतिदिन नवीन प्रयोगाच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थिनी खूप काही शिकत असतात की जेणेकरून त्यांना हे असे का घडते याची नवीन दिशा त्यांना स्वतःच्या प्रयोगाच्या माध्यमातून सिद्ध करता येते.